नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। यावेळी आम्ही कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरी, गणपतीपुळे, आरेवारे बीच, थिबा पॅलेस, डेरवन आणि इतर सुंदर ठिकाणची अविस्मरणीय सफर केली। या संपूर्ण प्रवासात अनुभवलेले सुंदर क्षण, निसर्गरम्य दृश्य, ऐतिहासिक ठिकाणे, समुद्रकिनारे आणि कुटुंबासोबत घालवलेला आनंदी वेळ आम्ही ह्या व्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करत आहोत। आमच्या सहलीचे नियोजन काही दिवसापूर्वीच झाले होते। सहलीचा दिवस उजळताच आम्ही पहाटे लवकर उठलो, सर्व तयारी केली आणि आमच्या गाडीने कोकणाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली। सकाळचे प्रसन्न वातावरण, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दिसणारी हिरवळ आणि प्रवासाला उत्साह, त्यामुळे सुरुवातीपासून आनंद द्विगुणित झाला। प्रवासादरम्यान आम्ही महाड येथे असलेल्या ऐतिहासिक गंधारपल्ले लेणी कॅमेऱ्यात टिपल्या। डोंगराच्या कुशीत वसलेले हे प्राचीन लेणी पाहताना इतिहासाची जाणीव होते। ह्या लेणी महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचे प्रतीक आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांचे सौंदर्य आणखी खुलून दिसते। त्यानंतर महाडच्या पुढे एका सुंदर हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो। हॉटेलचा परिसर अतिशय आकर्षक होता। हिरव्यागार बागेत बसून नाश्त्याचा आनंद घेतला। तिथे असलेल्या छोट्या बदकांसोबत खेळलो, फोटो काढले आणि काही क्षण निवांतपणे निसर्गाचा आनंद लुटला। प्रवासातील हा छोटासा थांबा खूपच आनंददायी ठरला। नंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली आणि चिपळूणला पोहोचलो। तिथे आमचे फॅमिली फ्रेंड्स आम्हाला भेटले। त्यांना सोबत घेऊन आम्ही त्यांच्याजवळील आंबेतखोल गावाच्या अतिशय सुंदर गावाला अशी भेट दिली। बाजूनी हिरवाईने वेढलेले हे गाव कोकणातील साधेपणा आणि सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे। गावातील शांत वातावरण, स्वच्छता आणि निसर्गाच्या सानिध्यातील जीवन पाहून मन प्रसन्न झाले। तिथे स्वादिष्ट घरगुती जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पुढे रत्नागिरीच्या दिशेने निघालो। रत्नागिरीमध्ये आणखी काही मित्रांना सोबत घेतल्यानंतर आम्ही प्रसिद्ध आरेवारे बीच गाठला। हा बीच म्हणजे निसर्गातील अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल। निळाशार समुद्र, स्वच्छ किनारा, डोंगर रांगा आणि समुद्राच्या लाटांचा मंजूळ आवाज, त्यामुळे मन अक्षरशः हरवून गेले। अनेक फोटो, व्हिडिओ आणि आठवणी आम्ही तेथे जपल्या। कोकणात गेल्यावर आरेवारे बीचला नक्की भेट द्यावी असे आम्हाला मनापासून वाटते। यानंतर आम्ही रत्नागिरीतील प्रसिद्ध थिबा पॉईंट पाहिला। तेथून दिसणारे रत्नागिरी शहर, समुद्र आणि निसर्गरम्य परिसर अतिशय मोहक दिसतो। येथे उभे राहून निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवणे हा एक वेगळाच आनंद आहे। यानंतर आम्ही थिबा पॅलेस पाहिला। ब्रह्मदेशाचे राजा थिबा त्यांच्याशी संबंधित हा ऐतिहासिक राजवाडा पाहताना इतिहास जिवंत झाल्यासारखे वाटते। राजवाड्याची रचना, जुन्या वस्तू, राण्यांचे महाल आणि ऐतिहासिक आठवणी, यामुळे हा अनुभव खूपच खास ठरला। इतिहासाची आवड असणाऱ्यांनी हे ठिकाणाला नक्कीच भेट द्यावी। रात्री मुक्कामासाठी आम्ही शासकीय विश्रामगृहात थांबलो। शांत परिसर, स्वच्छ व्यवस्था आणि स्वादिष्ट जेवण यामुळे दिवसाचा थकवा दूर झाला आणि दुसऱ्या दिवशी नवीन ऊर्जा मिळाली। दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून आम्ही गणपतीपुळे येथे गेलो। श्री गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न झाले। समुद्रकिनाऱ्यालगतच वसलेले हे मंदिर कोकणातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे। यानंतर आम्ही प्रसिद्ध कोकण संस्कृती मॅजिक म्युझियम पाहिले। हे म्युझियम म्हणजे कोकणातील जीवनशैलीचे जिवंत चित्रण आहे। पूर्वी कोकणातील विविध समाजातील लोक कसे राहत होते, त्यांची घरे कशी होती, ते शेती, मासेमारी आणि इतर व्यवसायाद्वारे आपला उदरनिर्वाह कसा करत होते, याची संस्कृती, परंपरा, लोकजीवन कसं होते, हे अत्यंत सुंदर आणि वास्तववादी पद्धतीने दाखवण्यात आले आहे। म्युझियममध्ये असलेले प्रसिद्ध ओरिजिनल मोती मार्केट पाहिले। येथे विविध प्रकारचे मसाले, लोणची, काजू, कोकम उत्पादने, कोकणी खाद्यपदार्थ आणि स्थानिक वस्तूची खरेदी केली। कोकण संस्कृती जवळून अनुभवण्याची हे ठिकाण खरोखरच भेट देण्यासारखे आहे। यानंतर आम्ही मांडवी बीच येथे गेलो। शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर वातावरण आणि निसर्गरम्य दृश्य पाहून मन प्रसन्न झाले। येथे बराच वेळ फिरलो, भरपूर फोटो काढले, समुद्र सानिध्यात निवांत क्षण घालवले। तिसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। वाटेत सावर्डेजवळील डेरवण येथे भेट दिली। येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित अनेक सुंदर देखावे, भव्य पुतळे आणि ऐतिहासिक माहिती पाहायला मिळाली। संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आणि शांत, प्रेरणादायी वाटला। यानंतर आम्ही डोंगर माथ्यावरील वसलेल्या एका सुंदर फार्म हाऊसमध्ये गेलो। सभोवती हिरवीगार
निसर्ग, थंडगार वारा, डोंगराचे अप्रतिम दृश्य पाहून मन भारावून गेले. तिथल्या स्विमिंग पूलमध्ये खूप धमाल केली, भरपूर फोटो काढले आणि सहलीतील शेवटचे क्षण मनमुरादपणे एन्जॉय केला. अशा प्रकारे आम्ही ही 3 दिवसाची कोकण सफर अतिशय सुंदर, आनंददायी आणि कायम स्मरणात राहणारी ठरली. निसर्ग, इतिहासी समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे आणि कुटुंबासोबत घालवलेला आनंद वेळ यामुळे ही ट्रिप आमच्यासाठी खूप खास बनली. तुम्हालाही कोकण फिरायचे असेल, रत्नागिरी, गणपतीपुळे, आरेवारे बीच, थिबा पॅलेस, मांडवी बीच आणि डेरवन ह्या ठिकाणांना नक्की भेट द्या. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद.